बेलकुंड परिसरात गारपीटमध्ये नुकसानग्रस्तांना मदतीची मागणी. वंचित बहुजन युवा आघाडीचे तहसीलदारांना निवेदन. औसा तालुक्यातील बेलकुंड परिसरात दिनांक 25 मे 2026 रोजी सायंकाळी अचानक झालेल्या वादळ आणि वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने तहसीलदार औसा यांना निवेदन देऊन तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. सायंकाळी 4:30 ते 5च्या दरम्यान आलेल्या जोरदार वादळी वारा यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेली असून काही घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच गारपिटीमुळे शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे परिसरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले होते आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा तालुका अध्यक्ष अखिल शेख यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन तहसील कार्यालय औसा येथे देण्यात आले. यावेळी प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना शासनाकडून मदत जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली. या प्रसंगी निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे इलियास चौधरी, महावीर बनसोडे, चांदभाई लोणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कशासाठी निवेदन देण्यात आलं आहे? काल औसा तालुक्यातील बेलकुंड परिसरात अचानकपणे आलेल्या वादळी वाऱ्यासह 5:30च्या दरम्यान गारपीटसह पाऊस पडला आणि अनेक शेतकऱ्यांचे फळबाग असेल किंवा पत्र्याचे शेड असेल, अनेकांचे घराचे भिंत असेल, अनेकांचे भिंत पडले आहेत. आणि या संदर्भात आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने औसा तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आले आहेत की या परिसरातील शेतकरी व फळबागाचे सर्वसामान्याचे नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणीचं निवेदन आम्ही वंचित बहुजन औसा तालुक्याच्या वतीने देण्यात आलं. तर यावेळी औसा तालुका युवक अध्यक्ष अखिल शेख असतील, महावीर बनसोडे असतील, चांदभाई लोणे असतील, असं सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कशासाठी निवेदन दिलं आपण? काय आहे आज? आज आम्ही काल बेलकुंड इथे वादळ वाऱ्यासह गारपेट आणि असा अचानक भयानक प्रकार घडला की असं वारं सुटलं व वादळ सुटलं. अनेक घरावरचे पत्रे व भिंत कोसळणे व काही जणांना पत्र्याच्या दाबाने मार लागल्याने आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं औसा तहसीलदार सरांना निवेदन देण्यात आलं आहे की काल जे बेलकुंडमध्ये गारपीट झाल्यामुळं अनेक लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि ह्या नुकसानाची तातडीनं पंचनामे करावे आणि तातडीनं मदत जाहीर करावी ह्या मागणीसाठी आम्ही औसा तहसील कार्यालय इथे तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे. तरी आमची वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एवढी मागणी आहे की ज्या ज्या गोरगरिबांचे नुकसान झालेले आहे यांची तातडीनं त्या प्रशासनाने मदत करावी